ते झाले बीट. बॅकअप चांगला दिलाय. 2 धावा इथे मिळतील. तर शरदने पहिल्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, अफलातून गोलंदाजी केली होती तो शरद. मात्र आता 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे शरदलाही एकच षटक मिळणार आहे. रोशनची एक मॅरेथॉन इनिंग तुम्ही पाहिली 39 धाबांची. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम या सीझन मध्ये सुद्धा त्यांनी नोंदवला आपल्या करिअर मध्ये. चांगला चेंडू बघा. फलंदाज बीट झाले, रजनीकांत सुद्धा बीट झाले होते. यष्टिकाची भूमिका खूप महत्त्वाची. जास्तीत जास्त चेंडू बऱ्याच वेळा यष्टिकाकडे सुद्धा येतात त्यामुळे बऱ्याच वेळा यष्टिकाला हाताला दुखापत होण्याची चान्सेस जास्त असतात. शरदने खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेत. इथे रिव्हर्स आणि मिस टायमिंग स्ट्रोक आहे त्यामुळे शरद चूक करणार नाही आणि फलंदाज तकदीर म्हात्रेची खेळी इथे समाप्त. पहिला धक्का दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वडोली सी संघाला. तर शरदचा हा चेंडू फसवा होता आणि तकदीर म्हात्रेची महत्वाची विकेट मिळाली शरदला. कारण मानपाडा संघ आपण पाहिलं तर 73 धावांचा पाठलाग सुद्धा या स्पर्धेत त्यांनी केलाय. त्यानंतर देसाई संघाने 70 धावांचा पाठलाग केला आणि वडोली सी संघाने 63 धावांचा पाठलाग केलाय. त्यामुळे धावा चेस होत आहेत या खेळपट्टीवर. इथे खराब फटका. या मॅचचे गोल्डन विकेट सतीश जाधव उर्फ ब्रावो तंबूच्या आश्रयाला परततो आणि शरदने 2 महत्वाचे विकेट टिपलेत. त्यांच्याकडे हॅट्रिक साठी 500 रुपये आणि हॅट्रिकची संधी जरूर आली आहे शरदला. बघा जे चेतन म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये असेल शरद हॅट्रिक जर पूर्ण केली तर. चांगली गोलंदाजी केली. 2 महत्वाचे विकेट शरदने टिपले त्या मॅच मध्ये. आता पहिला विकेट आपण पाहिला तर तकदीर आणि त्यानंतर आता सतीश. हॅट्रिक चेंडू. इथे स्ट्रॉंग अपील. बट कॉर्ड बॅनचा अपील शरद तुम्ही मेन पंचांकडे करू शकता, स्क्वेअर लेगच्या नाही. कारण की याचं उत्तर तुम्हाला मेन पंच देऊ शकतात. प्रशांत म्हात्रे जे मेन पंचाच्या भूमिकेत आहे. आणि बघा हॅट्रिक चेंडू होता मात्र अरविंदने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडू थोडासा पडल्यानंतर बाहेर सुद्धा निघाला. पण शरदची काय अफलातून गोलंदाजी. 2 विकेट 2 धावा त्याने फक्त खर्च केल्यात. पुन्हा रिव्हर्स आणि पुन्हा डॉट बॉल. शरदची गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 2 धावा आणि 2 गडी त्याने बाद केलेत. अफलातून गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये. 4 षटकांची मॅच आणि पहिल्याच षटकात आपण पाहिलं तर फक्त 2 धावा. शरदने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. ऑलरेडी 2 विकेट गेले आहेत रिव्हर्स आहेत आणि मिडन ओव्हरसाठी 1000 रुपये आहेत गोलंदाज रोहितसाठी. तर मात्र यांच्याकडनं पारितोषिक आहे. तो रोहित आलेत गोलंदाजी करण्यासाठी. भानुदास पहिल्यांदा स्ट्राईक एंडला आलेत. रोहितचा वापर केला. इथे एक मास्टर माइंड खेळाडू यष्टांच्या मागे आहेत रजनीकांत. केंद्रबिंदू असतो या मॅच मध्ये. आणि पहिला चेंडू खूप चांगला चेंडू होता रोहितचा. पहिल्या सत्रातील मॅचेस सुरू होत्या त्यावेळी धावा येत होत्या. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहिली तर उंबारलीने 25च केल्या. या मॅच मध्ये वडोली सी संघ सुद्धा संघर्ष करतोय त्यामुळे धावा येत नाहीये. खेळपट्टी गोलंदाजांनाही मदतगार आहे आणि फलंदाजांना सुद्धा मदत करते. हा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय.
स्क्वेअर लेगच्या पंचाने हा चेंडू नो घोषित केल्याने येणारा चेंडू आता फ्री हिट असेल भानुदाससाठी. धावसंख्या 3, 2-3. थोडासा अडचणीत आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, अजूनही काही बिघडलं नाहीये. चांगला कमबॅक करू शकता तुम्ही, कारण की आता येणारा चेंडू फ्री हिट आहे. रिची 11 देसाई संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. पहिल्या मॅच मध्ये अडचणीत असताना 70 धावा जरूर त्यांनी चेस केल्या कौसा संघाच्या विरुद्ध. त्यानंतर मागची मॅच एकतर्फी त्यांनी जिंकली. फ्री हिट चेंडू आहे. रोहित राईट मोर द विकेट. हा चेंडू रोहितचा मात्र भरपूर चांगला होता. चांगलं व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते. कानमंत्राची गरज होती आणि कानमंत्र जरूर दिलाय. भानुदास भेट होत आहेत. अवघ्या 3 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्ग असते. धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. मानपडा संघ करावा लागतो तो वडवली सी संघाला. रोहित चांगली गोलंदाजी करतायत. शरदचे कानमंत्र त्याला मिळाले, त्यामुळे रोहित चांगली गोलंदाजी करतोय. कारण शरदने फक्त 2 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र इथे गोलंदाजी करतोय रोहित. यंगस्टार आहे, मात्र अनुभव थोडासा जरूर त्याच्याकडे कमी आहे, मात्र प्रयत्न चांगले करतायत. 9 बॉलची 1च धाव आतापर्यंत त्यांनी दिली. हाही चेंडू चांगला होता. स्वतः रोहित चेंडूला जाऊन फील्ड करतायत. आता 1च धाव मिळेल रोहितला माहिती आहे. फलंदाज सुद्धा थोडेसे अडचणी दिसत आहेत, कारण की मोठे फटके येत नाहीये. धावसंख्या 4. SMDच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. जयगावदेवी क्रिकेट संघ नांदिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2021 आणि दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी वडोली सी आणि त्यांच्या विरोधात मानपाडा संघ तुम्ही पाहतायत. अजूनही धावा सिंगल विजिट मध्ये. रोहित पाटीलचा हा फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा मिळतात, मात्र फेकी थोडीशी खराब झाली. बॅकअप चांगलं आहे. चेंडू 5 झालेत, धावा 6 झाल्यात. दुसऱ्या षटक मार्ग म्हणजे 11 चेंडूचा खेळ संपलाय आणि अवघ्या 6 धावा आहेत. अजूनही सिंगल विजिट मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे उंबारली संघाने मागच्या मॅच मध्ये संघर्ष केला, आता वडवली सी संघ संघर्ष करतोय. अरविंद पाटील पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, तो आत्मविश्वास जरूर त्याच्याकडे, मात्र गोलंदाजी चांगली होते मैदानात पानपाडा टीमच्या माध्यमातून, त्यामुळे फलंदाजांना थोड्याशा अडचणी आल्यात. रोहित राईट अबाउट द विकेट. चांगली गोलंदाजी रोहितची आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 7 धावा रोहितने धावा दिल्या 5, शरदने धावा दिल्या 2, धावा झाल्या 7. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बघा अजून 2 षटकांमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. रोशन ठाकूर हे ऑप्शन या संघाकडे. पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जायचं मैदानात. जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक चांगलं संगीत.
आणि अंकुश दुबे यांची बघा प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. पिंटा मात्र संध्याकाळी त्यांचाही विचार करा, आज शुक्रवार आहे मात्र प्युअर वेज आहेत. हॅट्रिकसाठी रोशनसाठी सुद्धा 500 आणि मिडल षटक पकडलं तर 1000 रुपये चेतन म्हात्रे यांच्याकडनं. रोशन ठाकूर येतात पहिल्या मॅचचा हिरो, ज्याने वाडेकर संघाला या स्पर्धेनं अक्षरशः बाहेर केलं. तोच आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. तकदीर वारंवार फिल्डिंगमध्ये चेंजेस मास्टर माइंडचं काम करतायत तकदीर. रजनीकांत यशलक्ष्याची भूमिका आपण पाहतो, त्याला फिल्डिंग व्यवस्थित लावावी लागते प्रत्येक चेंडू मागे. ते काम रजनीकांत इथे करतायत आणि रोशन ठाकूर आले आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय अरविंद पाटीलने. हा येणारा संघर्षमय षटकार. तर अरविंद चेंडू चेक कर नॉन स्ट्राईक एंडला गेलेत. मला असं वाटलं की चेंडू हरवलाय की काय. अरविंद नॉन स्ट्राईक पर्यंत गेले होते आणि षटकार आलाय. 13 धावा झाल्यात. रोशन ठाकूरचं स्वागत नक्की षटकाराने इथे जरूर केलंय. चेतन म्हात्रे यांच्याकडे हॅट्रिकसाठी 500 रुपये जरूर आहेत, कारण त्याचा मेडल षटक होणार नाहीये. इथे षटकाराचं उत्तर लगेच दिलंय दुसऱ्या चेंडूवरती रोशन ठाकूरने. फलंदाज बाद. अरविंद पाटीलची खेळी इथे समाप्त. हा चेंडू तुम्ही पाहतायत कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. आणि 3 धावा इथे पूर्ण आल्यात. 3 धावसंख्या पुढे सरकेल. 16 धावा धावपलकरती लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ होतं. फिल्डर थोडेसे उशीर आले लॉंग ऑफ वरून. सोळा धावा आहेत. क्षण आपण पाहतोय. या अगोदर रोहितला आपण पाहिलं, 5 धावांचं षटक त्याने फेकलं. रोशन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर निघतोय. पंच प्रशांत म्हात्रे यांचा वाईट सेशन येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावपलका धावा लागल्यात त्या 17 धावा. तिसरं षटक मार्गस्थ 17 धावा धावपलकती लागल्यात. रोशन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र बघा रजनीकांत तिथे बीट झालेत. ग्रास सुद्धा आहे थोडं मैदान, त्यामुळे हे चित्र पाहायला मिळतं आपल्याला. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 18 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला होता अरविंदच्या बॅटमधून. आता सागर पाटील स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज रोशन. इथे रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय आणि चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे झाला नाहीये.
तिसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 18 धावा झाल्यात आणि धावांसाठी संघर्ष जरूर इथे करतोय संघ. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान, हर्ष 11, वडोली सी संघ. पहिल्या मॅच मध्ये रुडणे संघाला त्याने पराभूत केलं. रोशन अपील करतात, मात्र बॅटचा आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला होता. बॅट कट हेच सांगितलं रोशनला. 1 धाव जरूर मिळाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा. प्रथम बॅटिंग करताना हर्ष 11, दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान, वडोली सी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर थोडीशी कमी आहे. 19 धावा आहेत. मागची मॅच सुद्धा लो स्कोरिंग होती आणि आता शेवटचं षटक कोणाकडे द्यायचा हा प्रश्न आता चर्चा रजनीकांत करतायत. शरद थोडीशी चर्चा करतायत. रोहितने, यंगस्टरने चांगली गोलंदाजी केली. शरदने 2 धावांचं षटक फेकलं. रोशनने या षटकात आपण पाहिलं तर 12 धावा दिल्या. 1 विकेट त्याने घेतला. 3 षटकात 19 धावा झाल्या. आता बघायचं शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. मनपाडा संघ चांगली कामगिरी करतोय. ज्यावेळी तुम्ही कल्याण डोंबिवलीच्या बाहेर जाऊन एखादी ट्रॉफी जिंकता त्यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढतो, कारण की बदलापूरमध्ये जाऊन सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता मानपाडा संघ. खूप चांगली बॅटिंग रोशनची राहिली होती. शरदची चांगली गोलंदाजी राहिली होती. 40+ मानपाडा संघ सुद्धा आपण बघितला. उंबारली चषकमध्ये चॅम्पियन झाला होता आणि त्यानंतर समर वजे यांनी सुद्धा त्यांना 2 बकरे बक्षीस घोषित केले होते. समर वजे म्हटल्यानंतर बक्षीस तुम्हाला पाहायलाच मिळतो. मला आठवते बेतोडेच्या अजयसाठी सुद्धा 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं बेतोडे संघाच्या याच मैदानामध्ये आणि अजयने 3 षटका ठोकले होते आणि समर वजे यांनी त्यांना 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं होतं. आज जरूर उपस्थित नसतील, मात्र सपोर्ट त्यांचा नेहमी मानपाडा रेग्युलर संघ असो किंवा 40+ संघ असो, समर वजे यांचा सपोर्ट नेहमी असतो. खेळावरती असलेलं त्यांचं प्रेम, कारण जेव्हा सोनारपाडा प्रीमियर लीग होते त्या स्पर्धेत सुद्धा ते संघ पुरस्कृत करतात. हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. चेतन म्हात्रे यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत. मिस टायमिंग स्ट्रोक. शरद आलेत. प्रयत्न चांगले केले होते शरदने. बघा पंच विचारतायत. विकेश तिथे आहेत. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 21. तर क्या बात आहे. समर वजे यांचं आगमन झालं. या समर वजे आपलं हार्दिक स्वागत. आयोजकांचे लक्ष तुमच्याकडे वेधलं गेलं आणि आयोजकांनी आम्हाला सूचना केल्या की समर वजे आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. इथे मात्र खराब चेंडू तर धावसंख्या 27 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ अधुरी शिल्लक. हा चेंडू भरपूर खराब होता. आकाशचा शॉर्ट चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला सागर पाटीलने. मॅच चेंडू आला असेल तर घ्या सागर. त्यासाठी सागरने थोडासा वेट केला. मॅच चेंडूची जरूर थोडीशी वाट पहिल्यानी आता बघायचंय पुढच्या चेंडूवरती काय घडेल. 27 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अजून एक फुलटॉस चेंडू, मात्र इथे टायमिंग झालं नाहीये आणि लॉंग ऑफला झेल ड्रॉप केलाय सोपा. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. मुकेशने झेल ड्रॉप केलाय. धावसंख्या 29. आकाश राईट मोर द विकेट. आता मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून खेळत आहेत. मात्र मुकेश बघा किती वेगाने आलेत. आता झेल त्यांच्याकडनं ड्रॉप झाला होता, मात्र आता फिल्डिंग चांगली दाखवली मुकेशने. धावसंख्या 31.
शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मागच्या मॅचमध्ये फक्त 25 धावा उंबारलीने केल्या होत्या. इथे दीपकदादा मात्र प्रतिष्ठान हर्ष इलेव्हन वडोली सी संघाने 31 धावा केल्यात. त्यांना माहिती आहे 35-36 एक टार्गेट चांगलं असू शकतो जर चांगली गोलंदाजी झाली. मात्र फलंदाजी सुद्धा मानपाडा संघाकडे चांगली आहे. आकाश आणि इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. तर देसाईचे लेजंड क्रिकेटर प्रमोद म्हात्रे यांचं आगमन झालंय. ठाणे जिल्ह्याची शान म्हणलं तरी अवघड ठरणार नाहीये. या प्रमोद म्हात्रे आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सिटी क्रिकेट हे फॉर्मॅट खूप चांगलं फॉर्मॅट त्यांनी सुरू केले. 37 फुलटा चेंडू होता. धावा केल्यात आणि 38चं टार्गेट आहे मानपाडा संघासमोर सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. पण त्यापासून रोकेल का की आपण पाहिलं तर ऑलरेडी रिची 11 देसाई संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आणि दुसरा संघ कोणता असेल ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये करण काणेंच्याकडे. थँक्यू नितीन दादा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेव क्रिकेट संघ नांदिवली आयोजित
श्रद्धांजली चषक 2021 या पर्वामध्ये या सामन्यामध्ये लक्ष आहे ते 38 आणि विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक माऊली ग्रुपचे अध्यक्ष श्री किरणजी गायकवाड यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर षटक पहिलं पॉवर प्लेचं ज्यामध्ये गोलंदाज अरविंद पाटील, आघाडीला रजनीकांत आणि त्यांच्या सोबतीला आहे ते निलेश. सामन्याला सुरुवात. हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. स्पॉटकडे बघत राहिलेत रजनीकांत. टप्पा पडल्यानंतर काहीसं वळण घेतलं, चेंडूवर ड्रिल करून ते दाखवतात. मिड विकेट आहे डीपमध्ये आणि डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. पॉवर प्ले सुरू असताना आपण बघतोय क्षेत्ररक्षणाचं जाळं, मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, गली, थर्डमॅन, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. तीच दिशा होती आणि सेम रिझल्ट पाहायला मिळाला या चेंडूचा. लेग स्टंपला पडल्यानंतर हा चेंडू लेट स्विंग होत असताना बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळतोय. लेग कटर होता हा चेंडू. पायावरती दुसऱ्यांदा ब्रश झाला. टायपॅडवरती नावफलक आपण बघतोय. सध्या खातं अजूनही उघडलेलं नाहीये. लक्ष 38 जरी असलं तरी या सामन्यामध्ये प्रयत्न भरपूर करतील हर्ष इलेव्हन, दीपक दाराप्रतिष्ठान, वडोलेसी. तीच दिशा आणि यावेळेला लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाने कॉल दिलाय. आय विल टेक जर्सी नंबर 1 कॅशाने घेतली फलंदाज. पहिला बाद 0वरती. पहिला धक्का बाज झाले ते रजनीकांत. या ठिकाणी दोन त्याच पद्धतीचे चेंडू होते. लेगस्टम्पच्या जवळ अगदी पिचिंग केल्यानंतर लेग कटर बाहेरच्या बाजूने वळण घेणार आणि यावेळेला लिडिंग एज घेतली हवेमध्ये चेंडू आणि बॅकवर्ड स्क्वेअरला सुंदर जेल टिपला. भरपूर उंच गेला होता चेंडू आणि वेल जज ही कॅच पाहायला मिळाली. जर्सी नंबर 1 त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विनीत जाधव. सुंदर जेल. पहिला धक्का बसला. खातं अजूनही धावसंख्येचं उघडलेलं नाही परंतु खातं उघडतंय ते विकेटचं. शरद येतात मैदानाच्या आतमध्ये या संघाचे अष्टपैलू. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन रणनीती आखली जाते. अगोदरच म्हटलं या सामन्यामध्ये धावसंख्या कमी असली तरी आता या रणनीत्या जास्त आखल्या जातील. या धावसंख्येला मोठं बनवण्याचं काम करावं लागेल या ठिकाणी वडोलेसीच्या गोलंदाजांना आणि त्याची सुरुवात करत आहेत ते अरविंद पाटील. सिनियर आहेत आणि अनुभवी हातामध्ये पहिल्या षटकामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डमध्ये 5, ऑफ साइडला, ऑन साइडला 2 बाहेर 2 आतमध्ये. कमी गती होती. इनसाइड आउट बॅकफुटला गेले आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत आणि त्यांच्या वाक्या बाहेर हा चेंडू सीमा पार. आगाज आता होतोय धावसंख्येचा चौकाराने. पद्धतीनं हा लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मधून चौकार वसूल करतात ते निलेश. धावफलक 4 वरती. बॅकफुटला पुन्हा एकदा आले आणि ऑन साइडला आता वळवतात चेंडूला. कॅप मध्ये हा चेंडू होता. मिड विकेट दरम्यान भरपूर वेगाने विजय मोकाशी उचलून फेक मिळतात त्या 2 सहजरित्या. बॅकिंगसाठी 4 क्षेत्ररक्षक होते. सो त्या ठिकाणी धावा 2 आणि धावफलक आता आपण बघतोय ते पुढे जात असताना 6 वरती. 38 लक्ष आहे. 6 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ पॉवर प्ले मधला अजूनही शिल्लक आहे कारण द्वितीय फेरीमधील हा सामना तुमच्या समोर रंगत असताना तो द्वितीय मानपाडाच्या विरोधात वडोली सी मध्ये. बॅकफुटला पुन्हा एकदा गेले. कट केलाय गलीमध्ये. सागरच्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं आणि त्याचं रूपांतर लगेचच झालं ते म्हणजेच पहिल्या धावसंख्येमध्ये. मिसफिल्ड झाली. जशी एक रिस्क रन कंप्लीट झाली ती शरद आणि निलेश कडून. षटक पहिलं संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 गडी बाद. 718 चेंडू आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत त्या धावा 31. स्पीडअप करायचं थोडं.
हर्ष 11 दीपक दादा प्रतिष्ठान, हर्ष हे अरविंदजी वत्रे काका यांचे चिरंजीव आणि त्यांच्या नावाने हा संघ दीपक दादा प्रतिष्ठान वडवली सी. श्रद्धांजली चषक या पर्वामध्ये आपण बघतोय प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे ते म्हणजेच 50,000 रुपये आणि भव्य दिव्य आकर्षक असं तुम्हाला पाहायला मिळेल. गोल्ड आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन असलेले करंडक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 25,000 रुपये. 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. आज 8 संघांनी मेहनत केली, नशीब आपलं आजमावलं आणि त्या 8 संघांमधून सेमीफायनल अर्थातच पुढे सरसावलाय उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये तो वागेश्वर देसाई संघ. आणि सध्या या 2 संघांच्या मधून कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट असेल तो पुढच्या लढतीमध्ये अर्थातच उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. धावफलक आपण बघतोय सध्या पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 7 वरती आहे. एक गडी बाद झालाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत ते कृष्णा. कृष्णा पाटील बॅकफुटला गेलाय आणि भरपूर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता, ड्राईव्ह करण्यात आला. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ठिकाणी बॅकअप देत असताना डीप मध्ये हा चेंडू आपण बघितला. स्वीपर कव्हरच्या दरम्यान चेंडूच्या रेषेमधून पाठीमागे जात असताना ड्राईव्ह करण्यात आलं होतं ते निलेश कडून. सिंगल मिनिटचे धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले 8 वरती. 8 रन्स 8 धावा धावफलकावरती आपण बघतोय. लक्ष आहे ते 38 आणि हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच चांगलं होण्याचे संकेत आता मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. त्याचं कारण पहिलं षटक फक्त राहिले ते 7 धावसंख्येचं ज्यामध्ये एक गडी बाद. कृष्णा पाटील कमी गती होती, ऑन साइडला पिक केलाय हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅच पकडले आणि बाद होतोय तो फलंदाज शरद. विकेट गती कमी होती. स्क्वेअर कट गॅप मध्ये खेळता दीपेश कामा पॉइंटला चेंडू चालला त्या ठिकाणी थांबलाय चेंडू उचलून क्षेत्ररक्षक फेक करते मिळतात तोपर्यंत 2 धावा. नाराज असतील निलेश आणि मानपाडाचे समर्थक. असं वाटलं त्यांना की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. आउटफील्ड मध्ये कुठेतरी खडतर प्रवास त्या चेंडूला देखील करावा लागला आणि अखेर त्याची गती कमी होऊन तो थांबला त्या ठिकाणी चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचले इनफिल्ड मधून फेक झाले तोपर्यंत धावा मिळतात. 2 धावफलक 10 वरती. संघर्ष सुरू आहे, दोन्ही संघांचा संघर्ष सुरू आहे. निलेश एका बाजूने संघर्ष करतात. गती तर कमी होती परंतु लॉफ्ट केला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल.
परमेश माळी यांचा आवाज आपण ऐकला या गीताच्या माध्यमातून. ही दोन्ही नावं आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहेत आणि त्यांनी एक आपली छाप सोडलेली आहे ती संगीत क्षेत्रामध्ये. 10 वरती गडी बाद झालेले आहेत ते 3. आता मैदानाच्या आतमध्ये येतोय या पिंपळादेवी मानपाडा संघाचा तारणहार. कोण विसरू शकेल पहिला सामना 39ची बहारदार खेळी याच रोशन ठाकूरने केली होती तो स्ट्रायकिंग एंडला. सॉफ्ट हँडने फक्त कट करता चेंडूला पॉइंट मध्ये हा चेंडू ज्या ठिकाणी मिळते सिंगल शॉट फक्त चेक करण्यात आला. या ठिकाणी आपण बघतोय रोशन ठाकूर कडून सिंगलने धावफलक 11 वरती. षटक संपन्न या ठिकाणी एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येस सो धावफलक या षटकामध्ये आता आपण बघितलं पुढे जात असताना आतापर्यंत 4 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 2 विकेट कृष्णाने या षटकामध्ये मिळवलेल्या आहेत. 2 महत्वपूर्ण विकेट ज्यामध्ये निलेश आणि शरदची विकेट त्याने मिळवली आहे. आकाश आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय रोशन जे दोन्ही यंगस्टर आहेत आणि दोन्ही प्रतिभा संपन्न असे यंगस्टर आहेत. दोघांकडे गुणवत्ता आहे. रोशनने अगोदरच्या सामन्यामध्ये त्याची गुणवत्ता सिद्ध केली. 13 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची बहारदार खेळी होती त्याची. जेव्हा त्यांच्या विरुद्ध संघ होता वाडेघर. स्पीडअप करायचं वडवली सी संघ आयोजकांच्या सूचना येतात आता वेळेच्या संदर्भात. आपण वेळेचं भान राखा. 20 मिनिटांचा तुमच्याकडे उद्या आहे. पुढचा चेंडू घेऊन अर्थातच या षटकामधला शेवटचा कृष्णा पाटील. स्विच हिटचा प्रयत्न होतो या ठिकाणी. बॅट खऱ्या अर्थाने निसटली ती रोशनची. पुन्हा एकदा तो पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. षटक संपन्न यशस्वी षटक राहिलं ते कृष्णा पाटीलचं. या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि धाव फलक पिंपळादेवी मानपाडाचा आपण बघतोय 3 गडी बाद 11. सो अजूनही आपण बघितलं तर आता गरज आहे ती म्हणजे 27 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असताना 12. मध्ये झाल्यात 11 गडी बाद झालेले ते 3 आणि आता 12 मध्ये बनवायच्या आहेत त्या 27. रोशन आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश. ड्रिंक्स ब्रेक नंतर शरद देखील आता मैदानाच्या बाहेर येत असताना पाण्यासोबत काहीतरी रणनीती देखील मैदानाच्या आतमध्ये ते घेऊन गेले होते आणि आता ती रणनीती कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यात येईल अंमलात आणण्यात येईल रोशन आणि आकाश कडून. या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज येतात समोरच्या कडून. राऊंड ऑफ ऍक्शन ने प्रकाश. पिच होता लिडिंग आहे जवळ मध्ये. हा चेंडू झेल टिपलाय आणि सेलिब्रेशन कारण विकेट महत्वाची होती. रोशन ठाकूर बाद. आहे ते म्हणजे 27 धावसंख्येची. पहिला चेंडू रोशन ठाकूरने कुठेतरी या चेंडूला सीमारेषा गाठण्याचा प्रयत्न होता त्याचा परंतु तो माघारी परतला. या क्षणाला त्याची विकेट महत्वाची होती ती वडवलीसाठी. ती विकेट मिळवली प्रकाशने पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर सेलिब्रेशन आपण नक्कीच बघितलं आणि आता कुठेतरी कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे. ते चित्र तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने खेमा थोडासा शांत आहे पॅव्हेलियन मानपाडाचं कारण बाउंड्रीची त्यांना अपेक्षा आहे. आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या सोबतीला येतोय आणखी एक यंगस्टर 6व्या क्रमांकावरती पवन. तो दोघांची नावं जर आपण बघितली पवन म्हणजे वारा आणि आकाश तुम्हाला पाहायला मिळेल थांग जो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. सो वारा आणि आकाश याचं संगम जर झालं तरच धावा येतील षटकाराच्या माध्यमातून आणि तशी अपेक्षा असेल ती आता मानपाडाला. प्रकाश समोर चेंडूकडून तयार होतोय तो पवन साठी. पुढचा चेंडू ऑन साइडला उचलला. पवन लॉंग
बाद होतोय फलंदाज तो 5वा या ठिकाणी पवन आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतात 7व्या क्रमांकावरती मुकेश म्हात्रे. 10 मध्ये आता गरज आहे ती म्हणजेच एकंदरीत आपण बघतोय तर 27 धावसंख्येची प्रकाश इज ऑन हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे माऊली ग्रुपचे अध्यक्ष किरणजी गायकवाड यांच्याकडून. सो विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? पहिली विकेट हॅट्रिक असेल या ठिकाणी जर संपादन केली तर. मी विनंती करेन आदरणीय श्री जगदीश म्हात्रे साहेबांना या पण आमच्या व्हीआयपी डायस मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2021 या प्रभामध्ये थोडं स्पीडअप करायचं या ठिकाणी. प्रकाश हॅट्रिक 100 वरती समोर आहे तो स्ट्रायकिंग एंडला आकाश. चेंडू शिल्लक 10 गरज आहे ती 27 धावसंख्येची. राईट हँड राऊंड विकेट ऑन साइडला हवेमध्ये आहे चेंडू स्क्वेअर लेगला गॅप आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या वाक्या बाहेर चेंडू सीमा पार चाललाय तो 6 षटकार. आकाशला आता नादच करावा लागेल कारण एका बाजूने प्रेशर क्रिएट करत होते वडोली सी संघाचे हे सर्व खेळाडू. एका बाजूने विकेट गेल्या होत्या धावसंख्या कमी होती आणि या धावसंख्येला आता चालना द्यावी लागेल. त्यासाठी एक कॉन्फिडंट गेनिंग फटका हवा होता. तो कॉन्फिडंट गेनिंग फटका आलाय तो आकाशसाठी. षटकार आलाय धावफलक जाऊन पोहोचलं 17 वरती. 38 लक्ष असताना 9 चेंडू आणि अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये ते 21 धावसंख्येची. 9 चेंडू 21 या षटकाराने भरपूर फरक पडला या समीकरणामध्ये. 10 मध्ये 27 ची गरज होती. कुठेतरी पारडं थोडं कमी ना वजनदार वाटत होतं वडोली सीचं परंतु आता पुन्हा एकदा शिरकाव केलाय तो आकाशने. 9 मध्ये 21 राऊंड विकेटने प्रकाश. डीप मध्ये ऑनसाइडला 4 लावण्यात येत आहेत. लॉंग ऑन मिड विकेट त्यासोबत स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग. चला स्ट्रॅटजी प्लॅनिंग आपण नक्कीच करा परंतु वेळेचं भान असू द्या वडोली सी. 9 चेंडू 21 ऑन साइडला पूल केलाय गॅप आहे गॅप नक्कीच आहे त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू चाललाय टप्पा पडला आणि त्यानंतर सीमा पार चौकार. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल षटकाराने जाऊन पोहोचले पुढे 21 वरती आणि आता गरज आहे ती चौकाराने माफ करा जाऊन पोहोचले 21 वरती. धावफलक आता 21 वरती पोहोचल्यानंतर चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि गरज आहे 17 धावसंख्येची. या 2 चेंडूंमध्ये 10 वसूल केल्यात आकाशने आणि 8 मध्ये आता 17. हे गणित सोडवायचं आहे त्याला मानपाडासाठी. शफा झाला स्विच हिट. ओहो ही पिच किंवा पॉइंट सीमारेषा पार. हा आणखी एक धमाकेदार चौकार. That in required remaining 7. शफल झाला ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. फुलर लेंथ हा चेंडू मात्र या ठिकाणी चालला तो प्रकाशचा. अरविंद थोडे नाराज आहेत हेच सांगतायत त्यांना प्रकाशला हे चेंडू तू टाकणं गरजेचं होतं. षटक संपन्न 3 धावा धावफलकावरती आहेत त्या
25 लक्ष असताना 38 गरज आहे अजूनही आपण बघू शकाल 13 धावसंख्येची आणि आता या 13 धावांसाठी चेंडू शिल्लक असेल मानपाडा संघासमोर फक्त 6 मध्ये 13. मुकेश म्हात्रे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो फलंदाज आकाश भोईर. पहिल्या सत्रामध्ये विकेट 4 गेले होते आणि यांच्या आतापर्यंत 5 गेलेले आहेत. सो कंपल्सरी बनवावे लागतील 13. कंपल्सरी, कारण विकेट आता 5 गेलेले आहेत त्या ठिकाणी मानपाडाचे. सो 13 धावा या ठिकाणी असतील त्या कंपल्सरी. प्रकाश षटक ज्यामध्ये धावसंख्येला प्रकाश मिळाला 14 धावा या आल्या. अरविंद पहिलं षटक फक्त 7, त्यामागे कृष्णा आला 4 आणि प्रकाशने 14. सो निर्णायक षटकामध्ये 13ची गरज आहे. 38 हे आव्हान होतं. असं वाटलं की हा लो स्कोरिंग सामना ही धावसंख्या सहज बनवली जाईल मानपाडाकडून. वडवलीसी भरपूर आता आपण टाइम घेत आहे. आयोजकांच्या स्ट्रिक्ट वॉर्निंग येत आहेत, याचा पण भान राखा, अन्यथा संघाला आपल्या संघाला कोणत्या क्षणी पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाऊ शकते. सतीश जाधव 6 चेंडू मध्ये 13. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय मुकेश म्हात्रे. पहिला चेंडू बॅकफुट मध्ये गॅप मध्ये खेळताय. डीप मध्ये चेंडूचा एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. थोडंसं फंबल. बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक पोहोचले. फेकी होते स्ट्रायकिंग एंडला. आकाशला स्ट्राईक अवे. नॉन स्ट्राईक एंडला धावतायत फलंदाज, परंतु होतील रन आउट. 2+ विकेट. मुकेश म्हात्रे बाद. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 27 वरती 27. स्वतः चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये बनवायच्या आहेत धावा त्या 11. आकाशला स्ट्राईक हवी होती, मुकेशने हेच केलं. आकाशकडे आता स्ट्राईक तर सोपवली आणि त्यासोबत 2 धावांची भर त्यांनी टाकली या धावसंख्येमध्ये. धावा पोहोचल्या 27 वरती. मुकेश म्हात्रे माघारी परतलेत, तर आकाश भोईरकडे सूत्र आहे, ज्याने सामना केला आतापर्यंत. आपण बघतोय या सामन्यामध्ये 4 चेंडूंचा आणि त्याच्या बॅटमधून धावा 14. 2 चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे आतापर्यंत. अपेक्षा त्याच्याकडून आहेत, कारण ते एकमेव आशेचं किरण असेल ते आता मानपाडासाठी. स्ट्रायकिंग एंडला सतीश जाधव राऊंड विकेट. 5 चेंडू मध्ये गरज आहे ते 11 धावसंख्येची. शफल झाला. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न फसतोय. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर होता चेंडू आणि आपण बघतोय तर या ठिकाणी थोडस वळण घेत असताना चेंडू विसावला. तो तकदीर म्हात्रेच्या हातामध्ये. निर्धाव. 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायचे आता 11. सतीश लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू बिहाइंड द विकेट. ओ कॅच ड्रॉप. कोऑर्डिनेशन बिघडलं या ठिकाणी. फेकी स्ट्रायकिंग एंडला होते. रनआउटची संधी 3 इसडली आहे आणि आता 2 वेळा आलेली संधी या ठिकाणी गमावली आहे. 2 वेळेला आलेली संधी या ठिकाणी गमावली आहे. संवाद अगोदर केला नाही, परंतु आता संवाद भरपूर होतोय. धावफलकावरती पाहायला मिळतात 29. सो अजूनही आता 9 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 3 मध्ये 9. संधी 2 वेळा गमावली. झेल सुटला आणि त्यानंतर रनआउट साठी देखील वेगाने धावले होते सतीश, परंतु त्यांच्या हातामधून देखील चेंडू निसटला. आकाशला जीवदान. हे कितपत महागा ठरेल हे पुढचे 3 चेंडू सांगतील. 3 मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. स्ट्रायकिंग एंडला आकाश भोईर, तर गोलंदाज सतीश जाधव पुन्हा एकदा येतोय समोरच्या एंड कडून. राईट आर्म राऊंड द विकेट. ओव्हर पिच होता. लिडिंग एज हवेमध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ चे पोहोचले. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप आणि होत आहेत त्या धावा 2 पूर्ण. 3रं जीवनदान. लक फॅक्टर. धावा 2 मिळतात. धावफलक 31 वरती. 7 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 2 मध्ये 7 कंपल्सरी आहेत. याच्याकडे लक्ष असू द्या. 7 कंपल्सरी आहेत 2 चेंडू. स्वतःवरती नाराज असेल, परंतु आता हे सर्व त्याला विसरावं लागेल. 2 मध्ये 7. 3 वेळा जीवनदान अवघ्या 2 चेंडूंमध्ये.
कॅच ड्रॉप, रनआउट आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. 2 मध्ये 7. सतीश जाधव तयार होत्यात बॉलिंग मार्क वरती आकाश साठी. 2 मध्ये 7. पिच होता, बॅटची कडा घेतली, शॉट थर्डमॅनला, चेंडू सिंगल कंप्लीट होतीये, फेकी करतात त्या ठिकाणी लॉस सेकंडला आणि फलंदाज आकाश. रनआउटची मोठी विकेट. आता एका चेंडू मध्ये 6ची गरज, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल नवीन फलंदाज आलेला. कडून 1000. चला रोहित आहे ट्रॅकिंग एंडला आणि आता रोहित अगेन्स्ट सतीश जाधव पुन्हा एकदा तयार होतो. आकाशला 3 जीवनदानं भेटली आणि त्यानंतर तो माघारी परतला. अखेर रनआउटची विकेट त्याची पडली. ऐन मुमेंटला सामना येऊन ठेपलाय. तो 1 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावसंख्येची. रोहित मात्रे सिली पॉइंट आणि सिली मिडॉन तैनात. शफल झाला आणि अखेर हा सामना भरपूर रननी त्या प्लॅनिंग पाहायला मिळाले. कट रचण्यात आले आणि 38 धावा या ठिकाणी 38 धावसंख्येचं यशस्वीरित्या संरक्षण करत असताना जिंकलेला आहे तो संघ. हर्ष 11 वडोलीसी. आमचे ग्राउंड्समॅन कृपया करून आमच्या अंपायरच्या ठिकाणी आपल्याला इशारा